आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेच्या प्रचाराचा महाधुरळा शांत झालाय. उद्या होणार मतदान, परवा होणार मतमोजणी. त्यामुळे आता टेन्शन वाढलेलं आहे उमेदवारांचं, समर्थकांचं, नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं. त्यामुळे आता परवा दिवशी निकाल काय लागणार यांच्याकडं प्रचंड सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. कारण तब्बल 327 उमेदवार मैदानात आहेत. त्यातले फक्त 81 उमेदवार विजयी होणार आहेत आणि तब्बल 246 उमेदवारांच्या समोर पराभवाचं आव्हान आहे. म्हणजे 246 उमेदवार हे पराभूत होणार आहेत. त्यामुळं आपलं नाव पराभूताच्या यादीत येण्याऐवजी 81 लोकांच्या विजयाच्या यादीत यावं यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. हे सगळं असताना आज बातमी काय, तर काही वाटेल ते झालं तरी कोल्हापूर महापालिकेत हे 10 माजी नगरसेवक आहेत ते निवडून येणार म्हणजे येणार. लिहून ठेवा, काही झालं तरी हे 10 माजी नगरसेवक पुढच्या 5 वर्षात नगरसेवक असणार म्हणजे असणार. शुक्रवारी ते नगरसेवक म्हणून गुलाल उधळणार म्हणजे उधळणार. त्यात कोणतीही अडचण नाही, अडथळा नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे की 10 माजी नगरसेवक हे 100% आजी नगरसेवक होणार. ते कसं आपण पाहूया. सध्या या मैदानात तब्बल 79 माजी नगरसेवक रिंगणात उभारलेत. त्यातले 26 माजी नगरसेवक हे गेल्या सभागृहातले आहेत, म्हणजे जे 15 ते 19 या दरम्यानचे आहेत. आणि त्यापूर्वी जे काय सभागृहात माजी नगरसेवक होते त्यांची संख्या आहे जवळजवळ 53. त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे ती काँग्रेसचे. काँग्रेसचे 22 माजी नगरसेवक मैदानात आहेत. भाजपचे 9 आहेत. शिवसेना शिंदे गटाचे 8 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आहेत. विशेष म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाकडेही 7 माजी नगरसेवक मैदानात आहेत. मनसेच्या वतीनं 1 माजी नगरसेवक मैदानात आहे. म्हणजे जवळजवळ 79 माजी नगरसेवक मैदानात आहेत. यातले 10 माजी नगरसेवक काय वाटेल ते झालं तरी आजी नगरसेवक असणार हे नक्की आहे. आपण अजूनही महाधुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कारण शुक्रवारी सकाळी ताजे अपडेट, तातडीनं निकाल आपल्याला हवे असतील तर महाधुरळा हा एकमेव पर्याय आहे. आता वळूया मूळ विषयाकडे. आता हे माजी 10 नगरसेवक कोण आहेत ते काही झालं तरी निवडून येणार म्हणजे येणार. आपण त्यांची यादीच बघूया. सगळ्यात पहिली निवडणूक आहे. 2 माजी नगरसेवक एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. त्यामुळं एक पराभूत होणार आणि एक काही झालं तरी विजयी होणार आहे. त्यामुळे 1 माजी नगरसेवक हा नक्की आजी नगरसेवक होणार आहे. त्यामध्ये आहेत राजेश लाटकर आणि संजय निकम. थेट दुरंगी लढत आहे. त्यामुळे ह्या दुरंगी लढतीत 1 पराभूत होणार, 1 विजयी होणार. आता त्यातला विजयी कोण होणार, पराभूत कोण होणार यावरच कोण माजी नगरसेवक होणार हे ठरणार आहे. त्यानंतर आणखीन एक प्रभाग क्रमांक 6 नंदकुमार मोरे आणि प्रताप जाधव सरकार हे 2 माजी नगरसेवक एकमेकांच्या समोर उभे टाकले आहेत. दोघांपैकी 1 निवडून येणार, 1 पराभूत होणार. त्यामुळे आता 1 निवडून कोण येणार, नंदकुमार मोरे की प्रताप जाधव सरकार. त्यामुळे विजयाचा गुलाल दोघांपैकी 1 नक्की उधळणार. त्यामुळं यातला 1 माजी नगरसेवक हा आजी होणार हे नक्की आहे. त्यानंतर संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष ज्या वार्डाकडे आहे, ज्या प्रभागाकडे आहे, तो प्रभाग म्हणजे प्रभाग नंबर 9.
आमदार सतेज पाटील यांचे आजी माजी शिलेदार एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. दोन्ही माजी नगरसेवक आहेत, शारंगधर देशमुख आणि राहुल माने. दोघांपैकी कोणीतरी एक 100% निवडून येणार, एक 100% पराभूत होणार. त्यामुळे एक माजी नगरसेवक कुणी निवडून आला तरी एक माजी नगरसेवक हा आजी नगरसेवक होणार हे नक्की आहे. त्यानंतर आहेत प्रभाग क्रमांक 14 विनायक फाळके आणि अजित मोरे. दोन्ही माजी नगरसेवक थेट एकमेकांच्या विरोधात लढतात. दोघांची ताकद या प्रभागात चांगली आहे, दोघांची हवा आहे. त्यामुळे दोघांपैकी एक नक्की निवडून येणार. अजित मोरे गुलाल उधळणार की विनायक फाळके? दोघांपैकी जो गुलाल उधळेल तो आजी म्हणून येईल आणि दुसरा माजी हा शब्द पुन्हा 5 वर्षासाठी कायम राहील. आणखीन एका मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष आहे, तो म्हणजे प्रभाग क्रमांक 18 माजी नगरसेवक भूपाल शेटे यांच्या विरोधात माजी नगरसेविका रूपाराणी निकम. भूपाल शेटे काँग्रेसच्या वतीनं आहेत, रूपाराणी निकम भाजपच्या वतीनं आहेत. दोघंही माजी नगरसेवक. त्यामुळे या दोघांपैकी कुणी निवडून आला तर एक गुलाल उधळणार, तो आजी होणार आणि एक पराभूत होणार आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सुद्धा अशीच लढत आहे. माजी नगरसेविका माधवी गौंडी या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मैदानात उतरलेत आणि समोर काँग्रेसच्या वतीनं तेजस्विनी घोरपडे या त्यांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे ह्या दोघांपैकी माधवी गौंडी या माजी महापौर आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे दोघांपैकी एक पराभूत होणार हे नक्की आहे. आता पराभवाचा शिक्का कोणावर पडणार हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं एक आजी होणार आणि एक माजी कायम. आणखीन एक मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक 12. इथं मात्र तिरंगी लढत आहे. त्यामध्ये 2 माजी नगरसेवक आहेत आणि एक माजी नगरसेविकेचे पती आहेत. त्यामुळं कुणी निवडून आलं तरी एक माजी नगरसेवक हा कायम माजीच राहणार आहे. जे रमेश पुरेकर हे माजी नगरसेवक, रियाज सुभेदार हे माजी नगरसेवक. त्यामुळं या तिघापैकी कुणी निवडून आलं तरी इथं मात्र माजी नगरसेवक एक विजयी होणार आणि एक पराभूत होणार आहे. प्रभाग क्रमांक 11 3 माजी नगरसेविका एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. त्यामध्ये आहेत जयश्री चव्हाण या माजी नगरसेवक काँग्रेसच्या वतीनं लढत आहेत. यशोदा मोहिते या महायुतीच्या वतीनं लढत आहेत आणि शारदा देवने या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं लढत आहेत. तिघं एकमेकांच्या समोर आहेत. कुणी विजयी झालं तर 2 माजी नगरसेविका पराभूत होणार आहेत. त्यामुळे आता विजयी कोण पराभूत कोण हे महत्त्वाचं ठरणार आहे. कुणी विजयी झालं तर एक माजी नगरसेवक पुढच्या सभागृहात नक्की आहे. आणि सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक 19 मधुकर रामाणे काँग्रेसच्या वतीनं मैदानात आहेत तर दुसरीकडं भाजपच्या वतीनं विजय खाडे मैदानात आहेत. दोघंही माजी नगरसेवक आहेत. दोघांच्या टक्कर जोरात सुरू आहे. त्यामुळे यातला कुणी विजयी झाला तर एक पराभूत माजी नगरसेवक नक्की होणार. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 2 माजी नगरसेवक एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. एक आहेत आदिल फरास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं आणि दुसरे आहेत काँग्रेसच्या वतीनं ईश्वर परमार. त्यामुळं आदिल फरास विजयी होणार की ईश्वर परमार यावरच आजी कोण आणि माजी कायमचा कोण राहणार 5 वर्षे हे ठरणार आहे. त्यामुळं हा मतदारसंघ ही प्रचंड चुरशीचा निश्चितपणे आहे. कारण या मतदारसंघात 2 विभागात एक आजी आणि एक माजी हे कोण हे ठरणार आहे. याचा अर्थ मी जे आत्ता 20 नावं सांगितली, 20 ते 22 23 नावं सांगितले, या 23 मध्ये 10 जण 100% विजयी होणार. हे 10 भाग्यवान विजेते कोण आहेत, हे भाग्यवान कोण आहेत ते शुक्रवारी दुपारपर्यंत नक्की कळणार. पण बातमी हीच की काही झालं तरी यातील 23 पैकी 10 माजी नगरसेवक हे आजी होणार आणि उर्वरित 13 हे माजी म्हणूनच पुन्हा 5 वर्षे त्यांना कायम राहावं लागेल. आता पराभवाचा शिक्का कोणावर बसणार, विजयाचा झेंडा कोण फडकवणार, गुलाल कोण उधळणार, महाधुरळा कुणाचा हे 2 दिवसानं कळेल.
त्यामुळं आपण प्रतीक्षा करूया. आपल्याला शुक्रवारी सकाळपासूनच फक्त निकाल नव्हे तर प्रत्येक निकालाचं विश्लेषण महाधुरळा यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल महाधुरळा तर आत्ता लगेच तातडीनं करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.